आज दिनांक 16 ऑगस्ट IMA असोसिएशन तर्फे 9 ऑगस्टला झालेल्या एका मेडिकल स्टुडंटच्या बलात्कार प्रकरणी आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत आणि IMA असोसिएशनच्या वतीने पोलीस स्टेशन सावनेर तसेच SDO ऑफिस आणि तहसीलदार साहेब मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर इथे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन याच्यासाठी होतं की उद्या या घडलेल्या घटनेबद्दल एक प्रोटेस्ट आपण इथे उद्या ऑर्गनाइज केलेला आहे। ज्या काही मुली आपल्या देशामध्ये आज शिकत आहेत, चांगल्या कार्यासाठी रेडी होत आहे आणि चांगल्या कार्याला रेडी असताना डॉक्टर सारख्या महिलेवर असा बलात्कार प्रकरण जे घडतंय ते आजच्या स्थितीसाठी खूप गंभीर गोष्ट झालेली आहे। या डॉक्टर लोकांना ज्या प्रकारे ट्रीट करायला पाहिजे, ज्या प्रकारे सुरक्षा द्यायला पाहिजे, तिथे गव्हर्नमेंट कुठे ना कुठे फेल पडत आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या जनरेशनला आपण एनकरेज करतोय की काहीतरी समाज कार्यामध्ये लागायला पाहिजे। जेव्हा एखादी डॉक्टर मुलगी जी 36 तास 48 तास एक जॉब करून आलेली आहे, पेशंटची केअर करत आहे आणि तिच्यासोबत अशी घटना होत आहे, ही खरंच खूप निषेधार्थ बाब आहे। आणि ही बाब शासनाच्या लक्षात का बरं येत नाही आहे, एवढं सगळं असून सुद्धा लोक त्याच्या प्रोटेस्टमध्ये जे संजय रॉय जे आहेत त्यांच्या प्रोटेस्टमध्ये येऊन राहिलेले आहेत। सरकारने याच्यावरती लगेच काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे। त्या प्रित्यर्थ म्हणून उद्या सावनेर येथे कॅन्डल मार्च ठेवण्यात आलेला आहे संध्याकाळी 6:30 वाजता। तर माझी सावनेरकरांना हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या प्रोटेस्टमध्ये त्यांनी भाग घ्यावा आणि या प्रोटेस्टला एका ज्वलंत आवाजामध्ये सावनेरचं प्रतिनिधित्व म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपण बंगाल आणि भारत सरकारपर्यंत आपला आवाज या घटनेसाठी समोर आणू शकू। धन्यवाद।